नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप हंगामातील ई पीक पाहणीबाबत महाराष्ट्र शासनाने आणि कृषी विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी पीक पाहणी करताना नेटवर्कचा त्रास, मोबाईल 50 मीटरच्या आत आणणे, सर्व्हर डाऊन होणे किंवा तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांची पीक नोंदणी करायची राहून जायची. पण आता शेतकऱ्याचे हे टेन्शन कायमचे मिटले आहे. कारण राज्य सरकारने ई पीक पाहणीसाठी तब्बल 63,000हून अधिक सहाय्यकांची नियुक्ती केली आहे. हा नवीन बदल नेमका काय आहे आणि याचा शेतकऱ्याचा कसा फायदा होणार, हेच आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या नवीन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पाहूया. शेतकऱ्यांना प्रक्रियेतून मुक्तता. तर आता शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन मोबाईलवरून नोंदणी करण्याची सक्ती असणार नाही. ही संपूर्ण जबाबदारी गावनिहाय नेमलेल्या 63,000पेक्षा जास्त सहाय्यकावर सोपवण्यात आली आहे. सलग 90 दिवस मोहीम असणार आहे. ही ई पीक पाहणी प्रक्रिया सलग 90 दिवस चालणार आहे. थेट शेतात जाऊन नोंदणी. हे नियुक्त केलेले सहाय्यक स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची अक्षांश आणि रेखांशासह GPS कोऑर्डिनेटेड अचूक नोंदणी करतील. शासकीय योजनांसाठी नोंदणी आवश्यक. पीक विमा म्हणजे क्रॉप इन्शुरन्स, पीक कर्ज, नुकसान भरपाई, अनुदान योजना आणि सातबाऱ्या उतार्यावर पिकाची अचूक नोंद होण्यासाठी ई पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असते. आता सहाय्यकामुळे एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. या योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात शेतकरी स्वतःहून नोंदणी करू शकतात. मात्र ज्या शेतकऱ्यांची नोंदणी होणार नाही किंवा ज्यांना तांत्रिक अडचणी येतील, त्यांची नोंदणी ही नेमलेले सहाय्यक पूर्ण करतील. या सहाय्यकांच्या मानधनाचा खर्च कृषी विभाग करणार असून दुरुस्तीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्याकडे राहतील. यामुळे सातबारा उतार्यावर नोंदी अधिक अचूक होतील आणि तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसानही टळेल. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्हाला यापूर्वी ई पीक पाहणी करताना काही अडचणी आल्या होत्या का? आम्हाला खाली कमेंटमध्ये करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर नक्की करा. अशाच नवीन नवीन कृषी योजना आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.